नमस्कार. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलायचं झालं की आपल्याला त्यांच्या शौर्याच्या, पराक्रमाच्या अनेक गोष्टी आठवतात. पण आज आपण जरा वेगळ्या, त्यांच्या अगदी सुरुवातीच्या काळातल्या एका खास पण तितक्याच महत्त्वाच्या प्रसंगावर बोलणार आहोत. हो, त्यांच्या पहिल्या विवाहाबद्दल. चला तर मग, या गोष्टीतून त्या काळाचा वेध घेऊया. आता ही गोष्ट नीट समजून घ्यायची असेल तर सगळ्यात आधी आपल्याला त्या वेळेची परिस्थिती लक्षात घ्यावी लागेल. कारण तेव्हाचा काळ आणि आजचा काळ यात खूप मोठं अंतर आहे. म्हणजे बघा, तेव्हा अगदी लहान वयात लग्न लावून दिली जात होती. आणि ही गोष्ट अगदी सामान्य होती, हाच रिवाज होता. हे जर आपण लक्षात ठेवलं ना, तरच पुढची सगळी कथा आपल्याला नीट कळेल. आणि ह्याच रिवाजाप्रमाणे पुढाकार घेतला तो खुद्द जिजाऊंनी. त्यांचं एकच वाक्य होतं, आता शिवबाचे दोहनचे 4 हात करायला पाहिजेत. हे फक्त एक वाक्य नव्हतं, हा एक ठाम निर्णय होता. आणि या एका निर्णयानं शिवबांच्या आयुष्यात एका नव्या अध्यायाची सुरुवात झाली. एक गोष्ट लक्षात घ्या, हा निर्णय फक्त एका आईचा नव्हता, तर तो भविष्यातल्या स्वराज्याच्या दृष्टीने टाकलेलं एक महत्त्वाचं पाऊल होतं. जिजाऊंनी एकदा ठरवलं की मग लगेचच हालचाली सुरू झाल्या. शिवबांसाठी एक योग्य वधूचा शोध सुरू झाला. आता विचार करा, ही काही साधीसुधी स्थळं बघण्याची गोष्ट नव्हती. ही तर होणाऱ्या राजासाठी, स्वराज्याच्या भावी छत्रपतींसाठी एक सुयोग्य राणी निवडण्याची जबाबदारी होती. मग हा शोध कुठे जाऊन थांबला? शोध तर सुरू झाला. अनेक मोठी घराणी, प्रतिष्ठित सरदार सगळ्यांचा विचार झाला असेल, नाही का? पण मग इतक्या सगळ्या पर्यायांमधून ती एक निवड कोणाची झाली? कोण ठरल्या शिवबांच्या पहिल्या पत्नी? ही उत्सुकता तर लागून राहणारच. तर ती निवड होती सईबाईंची. त्या होत्या फलटणच्या नाईक निंबाळकर घराण्यातल्या. आता हे नाईक निंबाळकर घराणं म्हणजे त्या काळातलं एक अतिशय मोठं आणि प्रतिष्ठित घराणं होतं. त्यामुळे अशा घराण्याशी नातं जोडणं हे राजकीयदृष्ट्या सुद्धा खूपच मोलाचं होतं. म्हणजे ही निवड किती विचार करून केली असेल याचा आपल्याला अंदाज येतो. आणि मग जेव्हा दोन एवढी मोठी घराणी एकत्र येतात, तेव्हा तो सोहळा कसा असेल? साहजिकच तो विवाह सोहळा अत्यंत भव्य, अगदी थाटामाटात साजरा झाला. तो फक्त एक विवाह नव्हता, खरं तर तो एक मोठा उत्सव होता. जणू काही राज्याच्या वैभवाचं आणि सामर्थ्याचं ते एक प्रतीकच होतं. तर मग ह्या सगळ्या गोष्टीतून आपण काय पाहिलं? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या काळातली लहान वयात लग्न करण्याची प्रथा. त्यानंतर जिजाऊंनी घेतलेला पुढाकार आणि शिवबांचा लग्नाचा निर्णय. मग फलटणच्या प्रतिष्ठित नाईक निंबाळकर घराण्यातील सईबाईंची झालेली निवड. आणि शेवटी तो अत्यंत थाटामाटात पार पडलेला विवाह सोहळा. हे 4 मुद्दे आपल्याला ह्या प्रसंगाचं संपूर्ण चित्र डोळ्यासमोर उभं करतात. आणि हीच गोष्ट आपल्याला एका खूप महत्त्वाच्या विचाराकडे घेऊन जाते. आपण पाहिलं की सईबाईंची निवड करताना त्यांच्या प्रतिष्ठित घराण्याचा विचार झाला होता. यावरून असा प्रश्न पडतो की राजघराण्यांमधली लग्न ही खरंच फक्त 2 व्यक्तींचं नातं असतं, की यामागे काहीतरी मोठं राजकारण, काहीतरी डावपेच, काहीतरी व्यूहरचने दडलेली असते?